बिग मॅच बिग टफ फाईट. कारण यानंतर मात्र महत्वाची मॅच त्याकरता ही पहिली मॅच. दोघांमध्ये चकमक, दोघांमध्ये जुगलबंदी, दोघांमध्ये संघर्ष. बेस्ट ऑफ लक टीम होम टीम चरवर सायवन. तर एकासाठी युवा क्रांती भुसगाव सजन हरपले आणि मात्र उमेश जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलाने आपल्या क्रीजच्या दिशेनं आणि मॅजिकल फिंगरवर मिस्टर शरद गवारी. ओळख कपडे पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीनं प्रत्येक मॅच मध्ये खूप चांगले स्टार्टअप देतोय. कोणी पाहू शकाल 3 ते 4 बॉलचा रन फक्त त्याचा असतो. नेहमीच मी पाहतोय लेजंड ऑफ टेनिस बॉल सायवन, लेजंड ऑफ टेनिस बॉल वसई ग्रामीण. अनुभव खूप त्याचा पाठीशी पाहायला मिळतोय. तोच मात्र शरद गवारी आपल्याला मेंटेन पॉवर प्ले करता बॉलिंग मार्कवरती पाहतोय आणि त्याच्यावरती मात्र सज्जन हरपले एक महत्वाचा आधारस्तंभ, एक महत्वाचा वसा. टीम मात्र युवाकडे उजगावचा सायकर येणती पाहतोय. संजय भोईर नक्कीच पंचाच्या भूमिकेत 2 दिवसापासून आज 40+ जर येत असेल आणि आमच्यापेक्षा वयाने खूप मोठे होते असतील तरी मात्र मी नक्कीच म्हणतो की पहिल्यांदा तुम्ही मात्र लेजंड खेळाचा सन्मान करा. तुम्हाला जर क्रिकेटच्या दीर्घकाल विश्वामध्ये तुम्हाला स्थान निश्चित करायचं आहे ना, तर मानपान ठेवणं खूप गरजेचं असतं. आणि आम्ही कक्षामध्ये असताना देखील तेवढंच महत्त्व त्यांना देखील देतो. आमच्यापेक्षा त्यांचं सर्वात महत्त्वाचं पाहू शकाल. मॅचचा कॉल येतो या ठिकाणी पाहू शकाल. सवयत मॅच त्या दिशेनं गेम इज ऑन, लेस ऑफ पे, फर्स्ट ऑन डिलिव्हरी, मेंटेन पॉवर पे. पहिला बॉल गोलनी मार्कवरती शरद गवारी. पहिलाच बॉल केवळ जोरदार अपील, स्ट्रॉंगली अपील नव्हती त्या ठिकाणी, फक्त कुठेतरी मुवमेंट केली होती फक्त टोंडर पाऊच सुरक्षा मुवमेंटनं. आणि फर्स्ट ऑन डिलिव्हरीमध्ये सज्जन हरपलेच्या शरद गवारी काय जबरदस्त पाहू शकाल. एक्सपिरियन्स ऑफ द बेस्ट टीचर, गुरु केली त्याच्याकडे, अनुभवाचा खजिना त्याच्याकडे. मात्र सज्जन हरपले देखील मात्र वेट अँड वॉच करून खेळेल का पाहायला मिळणार आहे. चांगला बॅटर देखील आहे तो, चांगला स्टॉप खेळला ऑन साईडला या ठिकाणी पाहू शकाल. झेल होईल का कॅरी आणि फर्स्ट विकेट डाऊन, बिग विकेट डाऊन मिस्टर सज्जन हरपले. राईट ऑन द टार्गेट मिस्टर शरद गवारी. महत्वाचा मासा छोटी या ठिकाणी मात्र अडकवला गेला. त्या ठिकाणी बिग विकेट इज गॉन. रोहित जाधव यांच्याकडनं रुपेश करता या झेल करता 100 रुपयात. महत्वाची विकेट कबाड डीजे. धन्यवाद डीजे. नवसाला पावणारी हकेला धावणारी कारल्याच्या डोंगरावरती माझी ऐकविरा, त्याच्यामध्ये आई वज्राई माऊली. इथनं मात्र दूर नाही आहे. समोर तुम्ही जर पाहिलं तर नित्यानंद स्वामीचं टेम्पल पाहतोय गणेशपुरी गाव. यावेळी किरण गिलूंच्या बॅटमधनं जर पाहिलं तर बॅटपट पंच पाहायला मिळाला. खूप साऱ्यामध्ये फलंदाज सफल देखील झाला होता. क्रॉसनं भूमिकेमध्ये खेळण्याचा स्पष्ट करत होता. त्या ठिकाणी पाहिलं तर सिंगल मात्र उमेश आणि मात्र आता किरण गुलूमवरती पूर्णपणे स्वभाव देत. कारण महत्वाची फलंदाजी ज्याच्यावरती होता विश्वास तोच मात्र सज्जन हरपले. सरळ मात्र शरदच्या गुलनेचा बनला शिकार. आणि मात्र त्यांनी पाहू शकाल की कृपेशनं मात्र झेल घेतला. त्याकरता रोहित जाधव यांच्याकडनं मात्र 100चं किताब. शरद गवारी काही जबरदस्त गोलंदाजी म्हणतो ना, मॅजिकल फिंगरवरून सायवनचा चमत्कार करणारा गोलंदाज आहे. मात्र यावेळी इनसाइड कव्हरचा फटका निघून जाईल बॉल. सरळ मात्र उमेशच्या बॅटमधनं दर्जेदार सीमा रेषा पलीकडे 4 धावा. 6 धावात आणि मात्र या 6च्या सह्यानं स्कोर कार्ड फलकावरती जाऊन पोहोचते. ते मात्र 7 या धावसंख्येवरती. पहिल्या बॉलवरती पाहिलं तर डॉट, दुसऱ्यावरती विकेट, तिसऱ्यावरती सिंगल आणि चौथ्यावरती षटकार पाहायला मिळाला. तरी पहिला मेंटेन पॉवर प्लेने शरद गवारीनं अप्रतिम गोलंदाजी केली आहे. प्रत्येक मॅचमध्ये त्याचा परफॉर्मन्स देखील आहे. पण म्हणतो ना आज थोडंसं मात्र बॅटिंग न करता पाहू शकत तरी मात्र असतं म्हणून या गावाचा सर्वात मोठा खेळाडू यावेळी शरद गवारी तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळतोय. 5चा बॉल यार मात्र उमेशच्या बॅटमधनं चांगला स्ट्रोक आला. इनसाइड कव्हरमध्ये बॉलला फेकून दिलं. स्ट्राईकवरच्या डीपमधनं षटकार करता. यावेळी ऑन साईडला खेळलाय. चांगला स्ट्रोक यामध्ये त्या ठिकाणी वेल ट्राय डाऊन द ग्राउंड, बॉल निघून जाईल. 1 बाहून चौकार, 4 धावा. आणि मग 4 धावाची सहाय्यानं स्कोर कार्ड फलकावरती 11 या धावसंख्येवरती आहे. 5 चेंडूचा केली या ठिकाणी मात्र पहिल्या ओव्हर्समध्ये कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती जाऊन फिरली ती मात्र 11 या धावसंख्येवरती. अंतिम चेंडू बाकी आहे. युवा क्रांती भुसगाव जबरदस्त पाहतो नक्कीच टीम होम टीम त्यांचं आयोजन नियोजन त्यांची स्पर्धा तुम्ही पाहता. झाडमन सायवन आयोजित क्रिकेटचा माथरा उद्या स्पर्धेतील अंतिम दिवस. उद्या मात्र एक गाव ओपन्स चांगले चांगले खेळाडू तुम्हाला मात्र मैदानात पाहू शकाल. वाडा, भिवंडी, वसई, पालघर इथं मध्ये खेळाडू या स्पर्धेमध्ये दाखल होतील.
विलास पाहू शकाल. ओल्ड इज गोल्ड, जुनं तेच सोनं चमकलंय मैदानाच्या आतमध्ये. शरद त्यानंतर विलास आपण पाहतोय. षटक मात्र पहिलं कंप्लीट झालं. मेंटेड पॉपचं उमेशला परतावं लागेल. सेकंड विकेट डाऊन. मिस्टर उमेश शेवली मात्र बॅक टू द रगआउट. अजूनही 12 चेंडूचा खेळ मात्र शेषा. त्याआधी मात्र घेवत ब्रेक आणि देवत डीजेला संधी. नवीन बॅटर मैदानाच्या आत होऊ शकत नक्कीच अरुण खेवरा पाहतोय आणि बॉलिंग मागवरती आहे. सेकंड स्पेल करता कल्पेशला प्रमोट केलं गेले. चेंज ऑफ द टायमिंग, चेंज ऑफ द टायमिंग आणि चेंज ऑफ द मॅच. बदल हा खूप महत्वाचा असे कारण बदल ही कालाची गरज आहे आणि क्रिकेटमध्ये बदल ही मात्र त्या खेळाची गरज देखील पाहू शकाल. असं महत्वाचे खेळाडू असतील पण पाहिलं तर मिलिंद वलटे नाहीये, अरिकेत शिंदे नाहीये. यावली लोअर फुलटच बॉल किरणच्या बॅट मधनं फेकून दिला बॉलला ऑन साइड मध्ये. पॉवरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल. दर्जेदार 6 धावा. कल्पेशचं सोबत स्वागत केले गेले. पहिल्याच वरती किरण गुलूच्या बॅटमध्ये. तो देखील मात्र लेजंड ऑफ टेनिस बॉल भिवंडी, लेजंड ऑफ टेनिस बॉल उसगाव. यावली कव्हर पॉईंटचा फटका आज शेडूमध्ये पाहू शकाल. शॉर्ट थर्डमॅन आणि मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये सागर डोबे त्याला फील्ड करेपर्यंत दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि तेवढ्याच योग्यतेने मात्र सुपर आणि बिग विंडो विकेट. 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्या. स्कोर कार्ड फलकावरती 19 वरती जाऊन पोहोचलं. एक खूप चांगल्या पद्धतीने देखील सुरुवात पाहू शकाल. सदन जरी आउट झालं त्यानंतर मात्र उमेशच्या बॅटमध्ये चांगला स्ट्रोक आला. एक चौकार देखील आला. त्यानंतर उमेश मात्र शेवटच्या बॉलवरती बाद झाल्यानंतर मात्र बॅटिंग करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये अरुण आणि किरण गुरुची जोडी मैदानाची पाहू शकाल आणि कल्पेशची गोलंदाजी पाहू शकाल. ज्या ठिकाणी मात्र 2 चेंडूने 8 धावा खर्च केल्या गेल्यात. यावली व्हाईट बॉल आणि मात्र व्हाईट बॉलने स्कोर कार्ड फलकावरती 20 या धावसंख्येवरती. बॅट लागला बॉल. येस सर, पाहू वेट अँड वॉच. बॅटला चेंडू लागला गेलाय. खेळाडू दाखवली गेली आहे. किरण गुलू पाहतोय म्हणून म्हणतो ना की सेन्सिटिव्ह क्रिकेट हे खूप महत्वाचं असताना पाहू शकत सिनियर क्रिकेटर हे खूप मात्र काहीतरी सांगत असतात. त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप काही मात्र मित्रांनो पाहायला मिळतंय. यावली मात्र लेग बाईज पूर्णपणे शरीरला मोबाईलला चेंडूमध्ये बदलला गेला. त्या ठिकाणी एक सिंगल. शरद त्या ठिकाणी मात्र फील्ड करेपर्यंत एक सिंगल. त्यावर मात्र जास्त काही मिळणार नाहीये. बॅट कट आहे. हा देखील चेंडू मात्र बॅट कट पाहायला मिळतो. 2 चेंडू तुम्ही जर पाहिलं तर बॅटवरती येत आहेत आणि या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि धावसंख्या फलकावरती ती मात्र 20 या धावसंख्येवरती. 20 रन ऑन कार्ड. 8 चेंडूचा खेळ अजूनही शेष पहिल्या पूर्वार्धात पहिल्या मात्र सत्रामध्ये पहिल्या इनिंगमध्ये पाहतोय. एक चांगली मॅच आपण पाहतोय. क्वालिटी सिद्ध केली आहे. दोन्ही दिवस आपण जर पाहिलं तर आदिवासी समाज गट ठेवला होता स्पर्धेच्या माध्यमातून. उद्या मात्र एक गाव ओपन्स पाहायला मिळतील. उद्या मात्र कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाहीये. क्वालिटीमध्ये पाहू शकाल. कल्पेश त्या ठिकाणी पाहतो नक्कीच यावली फेकी करतो. एक सिंगल त्यामध्ये जसं काय मिळणार नाहीये. अरुण खेबराच्या बॅटमधनं 21 या धावसंख्येवरती. 21 ऑन कार्ड. 2 विकेट डाऊन अँड टीम युवा क्रांती उसगाव. अंतिम चेंडू या ठिकाणी मात्र बाकी आहे. चेंडू क्रमांक 12, चेंडू क्रमांक 6 पाहतोय. संध्या 70 जरी असेल तर पाहतो की घड्याळामध्ये 5 वाजतायत. अजून शेवटची मॅच मध्ये बाकी यातील विजयी टीम्स. यावेळी लोअर फोल्डर्स बॉल हाफ ट्रायकर होती गेंद. षटक या ठिकाणी मात्र दुसरं कंप्लीट झालंय. लेग बाय स्वरूपाने मात्र धाव येते आणि धावसंख्या फलकावरती चौपती मात्र 22 या धावसंख्येवरती. म्हणजे प्रति पूर्णांक तुम्ही जर पाहिली ना 6 बॉल आणि मात्र 11ची सरासरी आली आहे. षटक कंप्लीट झाले. शेवटचे अंतिम 6 चेंडू बॉलिंग क्रमांकवरती सज्ज करण्याकरता बॉलिंग ट्रॅकमध्ये पाहू शकाल. त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक आणि देऊयात डीजेला संधी.
शेवटच्या ओव्हर करता शेवटचं स्पेल करता बॉलिंग मागवरती आहे गोलंदाज अविनाश राजकुमार पाहतोय. शेवटच्या अंतिम चेंडू ही खूप महत्त्वाची असते. म्हणताना की मराठी समाजाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत एकच आवाज झाला की हाणामारीचं षटक मात्र इथनं हाणामारी करावी लागेल. किरण गुरुम असेल किंवा मात्र अरुण खेबरा असेल मात्र पाहू शकाल नक्कीच अविनाश राजकुमार आपल्या बॉलिंग मागवरती शेवटचं स्पेल करता. परफेक्ट ऑन डिलिव्हरी सुंदर चेंडू इमॅजिन ऑफ द फील्ड पाहू शकाल. इमॅजिन ऑफ द बाउंड्री पाहायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीने आपलं पाहू शकाल की बॉलिंग अटॅक आहे ना थोडंसं मध्ये चेंज केला गेला आहे. यावेळी मात्र मिडऑर्डरला न खेळण्यापर्यंत चेंडू मात्र थोडंसं हॉपमध्ये ठेवला गेला. थोडं मात्र हॉप स्टिक जर पाहिली तिथं दूर ठेवला गेला आणि फलंदाजाच्या बॅटच्या फ्लोपासून त्याला देखील दूर अंतर फेकलं गेलं. अविनाश राजकुमार पाहतोय शेवटच्या स्पेल करता बॉलिंग मागवरती असेल. अजूनही 5 चेंडूचा खेळ मात्र या पूर्व दिशेश आहे आणि धावसंख्येची टोटल तुम्ही जर पाहिली तर 22 वरती पाहतोय. यावेळी वाईट बॉल दिशा आणि गोलंदाजी आणि वाईट बॉलने धावसंख्या फलकावरती 1 ने पुढे सरकते. जवळपास ती मात्र 23 या धावसंख्येवरती 22 रन ऑन कार्ड. 23 ही धावसंख्या तुम्ही पाहतात फलकावरती. शेवटच्या स्पेलमध्ये जर पाहिलं तर अविनाश राजकुमार याला मात्र बॉलिंगला प्रमोट केले गेले. पहिल्या स्पेलमध्ये शरद गवारी अप्रतिम कमबॅक पाहायला मिळाला. महत्त्वाची विकेट त्यांनी सिद्ध करून दिली. त्यानंतर मात्र कल्पेश आपल्या बॉलिंग मागवर त्याला विकेट्स कल्पेशच्या ओव्हरमध्ये आली नाही आहे. यावर किलंगुनच्या बॅटमधनं चेंडू सरळ स्लाइस झाला निघून जाऊन पोहोचेल मात्र डाऊन द ग्राउंड बॉन्डी होते क्लिअर. चौकार 4 धावा. जावलीन सेल होतं ड्रॉप प्रयत्न खूप चांगले केले होते. आधीच्या मॅचमध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्याच क्षेत्रामध्ये फील्ड केली होती. म्हणजे प्रयत्न खूप महत्त्वाचे असतात. एकदा यश आलं दुसऱ्यांदा मात्र यश असं होणार नाहीये. आपली देखील येत राहील आयुष्यामध्ये कारण आपलं जीवन तसं आहे. कधी दुःख तर कधी सुख आणि क्रिकेट देखील तसं आहे. कधी यश तर कधी अपयश. आणि बॉलिंग मागणी पाहू शकतो आतापर्यंत या षटकातील 3 चेंडू कंप्लीट झालेत आणि धावसंख्या फलकावरती ती मात्र 28 या धावसंख्येवरती. परफेक्ट ऑन बॉल अरुण खेबराच्या विरुद्ध तेव्हा मात्र पाहू शकाल अविनाश राजकुमार. एकच अक्षर एकच रास आणि एकच मात्र आमने सामने अरुण आणि अविनाशमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. चुगलबंदी लोकांमध्ये संघर्ष काटेकाटेकर बनतोय कारण मॅचमध्ये सर्व काही पाहायला मिळत आहे. संजय सत्तर जरी असेल तर कुठेतरी मध्ये हवा स्पर्श करते आहे आणि 2 अँगलनं मात्र क्रिकेट पाहण्याकरता खूप चांगल्या पद्धतीनं चांगलं क्वालिटी हे दर्शवलं जातं. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय यावेळेस ते ड्राईव्ह केलंय बॉलला. एक सिंगल त्या होड मात्र जास्त काय मिळणार नाहीये आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती मात्र 29 या धावसंख्येवरती. शेवटचा अंतिम चेंडू एक चेंडू शेवटचा बाकी आहे. 17 बॉलचा खेळ मात्र पहिल्या इनिंगमध्ये कंप्लीट झाला आणि धावसंख्या फलकावरती मात्र पाहिली तर 29 या धावसंख्येवरती आहे. अंतिम चेंडू अजूनही शेष आहे. किरण गुलूमच्या बॅटमधनं फक्त चेंडू मोमेंट केला. सुरेश त्या ठिकाणी प्रयत्न करेल का. एक सिंगल दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सुपर आणि बिग विकेट. त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि 2च्या बढतीने या विकेटचं पतन. षटकमध्ये 3 कंप्लीट झालंय आणि या 2च्या सगळ्यांना धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती. आपण पाहिलं तर 31 या धावसंख्येवरती विजयाकरता 32 धावांची टोटल उभारली आहे युवा क्रांती उसगाव टीमनं. आणि मात्र पाहू शकाल की शर्मान सायवण होम टीम खरीशामध्ये मात्र या धावसंख्या चेस करेल का टीममध्ये युवा संगीत पाहू शकाल की रोखेल का. हे सर्व काही पाहण्याआधी कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा शर्मान चषक 2025 सायवण ट्रॉफी सर्वांचं मत स्वागत असेल.
धन्यवाद डीजे. चला स्पीड ऑफ द गेम. चला फज घाई करा सजय भोईर. लगेच टीम युवा क्रांतीला फील्ड करण्यासाठी सज्ज करा. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना मंद मंद पावलाडी आपल्या क्रीजच्या दिशेनं सागर टोपे आणि अविनाश राजकुमार ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या चेस करण्याकरता. त्या मात्र 31 धावसंख्या टोटल उभारली. 32 धावांचं लक्ष ठेवून मैदानाच्या आतमध्ये आहे युवा क्रांती उजगाव. शेवट मात्र होम टीम चांडबान सायबन पहारा मिळणार आहे. 18 बॉल्समध्ये या 32 धावा चेस केल्या जातील का मात्र युवा क्रांती टीमकडे प्रथम येणारे गोलंदाजी मार्कवरती राईट ऑन द टार्गेट विकेट्स करता जाईल का. त्याआधी मात्र पाहू शकाल मॅचमध्ये रंगत तृतीया संवजन आले तमाम क्रिकेट रसिकांचं, सर्व खेळाडू, सर्व मान्यवरांचं, सर्व लहान मुलांचं मी व्हॉइस ऑफ पालघर, व्हॉइस ऑफ ठाणे, व्हॉइस ऑफ केल्टन गणेश माडव तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. उद्या मात्र मित्रांनो ठीक सुपर संडेचा फायदा घ्या. या स्पर्धेमध्ये तुम्हाला मात्र भिवंडी टेनिस बॉलचे धुरंधर खेळाडू पाहायला मिळतील. वाडा ग्रामीणचे खेळाडू देखील पाहू शकाल आणि वसई ग्रामीणमधनं टीम देखील पाहायला मिळेल. सर्व काही 3 तालुक्यांचं दोन्ही युद्ध या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे आणि 2 जिल्ह्यांमधनं चांगले चांगले स्टार खेळाडू या स्पर्धेमध्ये उद्या ठीक 9 वाजता येतील. अविनाश राजकुमार यावेळी सायकल एंड वरती आहे. पासगेला सागर टोपे आणि बॉलिंग मार्क वरती आहे. आज थोडंसं मात्र बॅटने नाराज केलं मात्र बॉलिंग ट्रॅकवरनी कमबॅक करू शकेल का एक अस्तपूड खेळाडू टीम मात्र उजगावकडनं सज्जन हरपले पाहतोय. सजन हरपले आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. 18 बॉल्स 32 धावांचं लक्ष. प्रति पूर्णांक पाहिलं तर 10.15ची सरासरी. आपण जर पाहिलं तर या मॅच करतात संजय भोईर आणि स्क्वेअरचे पंच पाहतो नक्कीच प्रमोद पंचाचा कॉल आला. मातला सुरुवात झाली. लेस ऑन द प्ले बघू नक्कीच मॅच ऑन होती. वेलकम टू बॅट. सेकंड विचार करता 18 चेंडू आणि 32 धावांचं टार्गेट आहे. 32 रन ऑन कार्ड विन द मॅच आणि विकेट टीम मात्र 4-1-7 होम टीम. काही जबरदस्त क्रिकेट पाहू शकाल. सज्जन हरपलेच्या पाहू शकाल अविनाश राजकुमार. पहिलाच बॉल परफेक्ट ऑन डिलिव्हरी. सुंदर चेंडू हाताला गेला. नाईस ऑफ द लेंथ. गोलंदाजी तुम्ही जर पाहिली तर पार पाहू शकेल असतो म्हणून त्याची देखील गणना केली आहे. ग्रामीण टेनिस बॉलमध्ये वस्ते असेल, भिवंडी असेल, खूप चांगल्या पद्धतीने प्रगती पथावरती आहे. पाठी करण्याकरता आज मध्ये थोडंसं अपयश आलं मात्र बॉलिंगमध्ये परफेक्ट पाहू शकाल. चेंज ऑफ द पेस ऑन डिलिव्हरी. पहिल्याच बॉलवरती आक्रमिकता. पहिलाच बॉल यावेळी मात्र रस्त्या कबरा खेळलाय. ज्या ठिकाणी मात्र झेल नाही जिंकून जाईल बॉल. आउट ऑफ द पार. षटकार 6 धावा. पहिला बॉलवरती पाहू शकाल. धन्यवाद डीजे. पहिल्याच बॉलवरती डॉट. त्यानंतर मात्र उत्तर दिलं गेलं. पण उत्तर क्रिकेट आज चकमक का बनली, क्रिकेट आज परवडी का बनली, क्रिकेट स्ट्रॉंग का बनलं. कारण एका साईडनं उत्तर दिलं जातं आणि उत्तराला प्रत्युत्तर मिळलं जातं. एक तेरी तो एक मेरी. त्यावेळी पहिला चेंडू डॉट. दुसऱ्यावरती मात्र इसता कव्हर बनलं. फ्लॅट पाहू शकाल. तो मात्र षटकार ठोकला गेला आणि सेल करायचा प्रयत्न होता. त्यांनी पाहू शकाल अरुण करणं. 6 धावसंख्या फलकावरती. तिसरा बॉल. कमबॅक करतोय सज्जन हरपल ज्याचं नाव आहे. काही जबरदस्त पाहायला मिळत आहे. बॉलिंग नुसती करत नाही आहे. कुठेतरी प्रत्येक जर पाहिलं तर यावेळी स्पीड ऑफ द नाही स्लोवरला वापर केला गेला आणि खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या 6 चेंडूमधील 3 चेंडू सुरे टाकले गेले. पहिला डॉट षटकार. त्यानंतर मात्र डॉट्स. यावेळी ऑन साईडला दर्जेदार मात्र पाहू शकाल. फेकून देतोय बॉलला. अविनाश राजकुमार काही जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. 2 अट्रॅक्शन स्ट्रोक पाहायला मिळाले. 2 ब्रँडेड स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाले. आणि जर पाहिलं तर ब्रँड ऑफ सायवन ब्रँड ऑफ फर्स्ट आहे. काही जबरदस्त शॉर्ट सिलेक्शन. चेंडू द्यायचा आहे. 4 चेंडूचा खेळ त्या ठिकाणी कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती 12. आता विजय करता फक्त 20 बनवायच्यात. येणारे 14 बॉल्स वरती. 14 बॉल आणि विजय करता फक्त 20 धावा. 32 धावांचं टार्गेट ठेवून पाहू शकाल. युवा क्रांती फील्ड करते. सज्जन हरपलची गोलंदाजी. यावेळी हेलिकॉप्टर लँड केलाय.
डिलिव्हरी मिस ऑफ द टायमिंग थोडंसं पाहू शकाल. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल तेवढमध्ये जास्त काय घेणार नाहीये आणि एका सिंगलच्या सहाय्यानं स्कोर कार्ड फलकावरती पाहिलं होते 13 या धावसंख्येवरती. आता पाहू शकाल 13 चेंडू आणि 19 धावा. 13 चेंडू आणि 21 धावा. 2 दिवसामध्ये आदिवासी समाजाला मत या ठिकाणी प्राधान्य दिलं होतं. समाजाचा विचार केला होता. कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर नक्कीच कमी स्पोर्ट्स यावली नशिबाची साथ वाईट +4 5 रन्स यावली एक्स्ट्रा पाहू शकाल आणि 5 धाब्यानं स्कोर कार्ड या ठिकाणी मात्र कमी देखील होऊ शकेल आणि या 5 धावेच्या साह्यानं 5 बॉल्स नंतर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते तेव्हा पाहिली तर 18 या धावसंख्येवरती. स्कोर कार्ड फलकावरती 18. सागर टोपे यावेळी स्ट्रायकर एन वरती पाहतोय. सर्जन हरपले जो मात्र यावेळी थोडस पत्र थांबवण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट त्या ठिकाणी बहुतेक एक सिंगलचा प्रयत्न त्या ठिकाणी उमेशला मी पाहतोय. एक सिंगल त्यावर जास्त काय मिळणार नाहीये. षटक तुम्ही जर पाहिलं या ठिकाणी मात्र पहिलं जे मात्र कंप्लीट झालंय आणि एका सिंगलनं स्कोर कार्ड फलकावरती 19 या धावसंख्येवरती. तर विजय करता इथं तुम्ही जर पाहिलं तर 12 बॉल्स आणि फक्त पाहू शकाल की 13 धावांची गरज आहे. 32 धावांचं टार्गेट आहे. 19 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये आली. सचिन हरपे षटक मात्र मार्क ठरलं गेली ज्यामध्ये 6 चेंडू आणि 19 धावसंख्या ज्यामध्ये 2 षटकार त्यानंतर 5 22च्या धावा 2 सिंगल पाहायला मिळाला आणि स्कोर कार्ड मात्र एवढ्या स्पीडनं भन्नाट होतं त्यामध्ये पाहू शकाल की 19 या धावसंख्या होता. 12 चेंडू आणि फक्त बनवायच्या 13 धावा. शेवटचे अंतिम पाहू शकाल 12 चेंडू आणि विजय करता कारण यातील विजय टीम्स जी फिरणार आहे शांबे घाटेकर. एक स्ट्रॉंगली पाहू शकाल हार्ड मुवमेंट्स हार्ड क्रिकेट मैदानाच्या पाहू शकाल. संवजनात मात्र या शनिवारचा परिपूर्ण माझा प्रेक्षक राजा एकच का जावा हाच माझा प्रेक्षक राजा फायदा घेत असताना उद्या मात्र तिसऱ्या दिवसामध्ये पाहू शकाल नक्कीच पाहायला मिळते खूप चांगल्या पद्धतीनं लाईव्ह टेलिव्हिजनच्या माध्यमातून यावली ट्रॉप ऑफ द मुवमेंट लोअर फुलटॉस बॉल होता. एक सिंगल फक्त एक सिंगलचे साइन स्कोर कार्ड फलकावरती 20 आहे. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती मार्ग असते. दुसऱ्या स्पेल करता मात्र किरण गुलम यांना बॉलिंग मार्कवरती आणलं गेले. आता 11 मध्ये बनवायच्यात फक्त 12 धावा कारण 32 धावांचं लक्ष पाहतोय. त्यातील मात्र 7 चेंडूवरती धावसंख्या फलकावरती 20 वरती जाऊन पोहोचली. सुरुवात खूप चांगली पाहायला मिळाली. एवन जोडी मैदानाच्या आतमध्ये सागर टोपे आणि मात्र अविनाश राजकुवर आपण पाहतोय. एक क्वालिटी क्रिकेट या मैदानाच्या दर्शवलं गेलंय. तर येणाऱ्या बॉल्सवरती सिंगल डबल इथं रणनीती जरी असेल तरी मात्र म्हणावं लागेल मॅच अजून संपली नाही आहे. गेम इज नॉट ओव्हर. खेळ अजून संपला नाही आहे. यावली राईट ऑन द टार्गेट क्लीन एलबीडब्ल्यूचा शिकार मिस्टर अविनाश राजकुवर यावली मात्र बॅक टू द डगआउट विकेट बदल केला बाद. धन्यवाद डीसी. 2 दिवसापासून क्रिकेटचा हा महासंग्राम क्रिकेटची पर्वणी क्रिकेटचा हा मात्र महाकुंभ मेळावा साहेबांकरांचा पंप पाहतोय. त्यातील मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. विलास आपण पाहतोय. किरण गुलूमच्या मात्र विलास दोघांकडे अनुभव मात्र किरण ज्यावर विलासच्या बॅट मधनं जैसी ती नसीहत वैसी हे या पर बल्लेबाजी ताबडतोब उत्तर दिलाय. सरळ बॉलला ऑन साइडला फ्लॅट राईट ऑफ षटकार सिक्सर 6 धाबा आणि मात्र 6 धावे स्कोर कार्ड फलकावरती 26 वरती जाऊन पोहोचलाय. विजय करता इथनं 6 जुनी मात्र बनवायच्या 9 चेंडू आणि 6 धावा.
9 चेंडू आणि विजया करता 6 धावा. विलास भाऊ तर नक्कीच मी म्हटलं की जुनं ते सोनं आणि बहुत मत खूप चांगल्या पद्धतीने फायदा घेत असताना पण म्हणतात ना की आयुष्यामध्ये फक्त अनुभवाला महत्व दिलं जातं आणि ज्याच्याकडे अनुभव त्यामध्ये सर्वच तेव्हाच पाहू शकाल. यावेळी चांगला स्ट्रोक खेळला आहे. चेंडू मात्र निघून जातो पाहू शकाल. लॉंग लेगच्या डीपमध्ये एक सिंगल मध्ये जास्त काय घेणार नाही. सागर टोपी यावेळी सायकल एंडवरती येतोय. एकाच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 27 या. चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. एका साईडनं होम टीम चानमन सायवन तर एका साईडनं युवा क्रांती उजगाव यांच्यामध्ये संघर्ष पाहतोय. 18 चेंडू 32 धावा बनवायच्या होत्या. त्यातील मात्र म्हणावं लागेल की आधा सफर हो चुका है. अभी थप अंजाम देना बाकी आहे. थोडंसं मात्र म्हणावं लागेल की बॅटला खेळलं खूप चांगल्या पद्धतीने मात्र युवा क्रांती टीमनं आज परफॉर्मन्स आपला दाखवला होता. खूप चांगल्या पद्धतीने आपल्या बॉलिंग मार्कवरती देखील होती आणि त्यात पाहिलं तर 4 चेंडू त्या ठिकाणी कंप्लीट केले गेलेत आणि धावसंख्या फलकावरती पाहतोय. सागर टोपे यावेळी प्लेसमेंट पाहायला मिळतोय. चांगला ड्राईव्ह पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हरला. 30 सेकंद मात्र अलाउन द कार्पेटचा फटका. एक सिंगल त्यावर जास्त काही नाही आहे. धावसंख्या फलकावरती 28 या धावसंख्येवरती. आता विचार करता फक्त 2 धावेची गरज आहे. येणारे 7 बॉल्स आणि 2 रन. 4 धावा हव्यात. 7 चेंडू बरोबर 4 धावेची गरज आहे. अंतिम चेंडू पाहतोय. त्यामुळे कव्हर पाहू शकाल. 30 सेकंडच्या आतमध्ये जर पाहिलं तर शॉर्ट थर्ड मध्ये ट्राव्हरचा बॉल एक सिंगल फक्त प्रमोट झाली आहे. षटक मात्र दुसरं कंप्लीट झाले आणि 2 षटकानंतर धावसंख्या फलकावरती साऊंड परिस्थिती मात्र 29 या धावसंख्येवरती. आता 6 चेंडू आणि विजया करता फक्त 3 धावेची गरज आहे. नवीन येणारा गोलंदाज या 3 धावा रोखू शकेल का? टीम मात्र विलास आणि सागर टोपे या सहज धावसंख्या कंप्लीट करतील का? त्याआधी मात्र घेऊया ब्रेक. धन्यवाद डीजे. शेवटचे अंतिम 6 चेंडू आणि या 6 बॉल्सवरती जर आपण पाहिलं तर लो स्कोरिंग मॅच पार पडती या आणि या ठिकाणी मात्र 6 चेंडू आणि विजया करता टोटल तुम्ही जर पाहिली तर 3 धावेची गरज आहे. 29 ही धावसंख्या फलकावरती मात्र पाहू शकाल. विलास एका साईड पाहू शकाल पूर्णपणे खूप चांगल्या पद्धतीने आजच्या दिवसामध्ये त्या बॅटमधनं चांगले स्ट्रोक्स चांगली फलंदाजी आणि चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळालं. लास्ट वर क्रिकेट का बॉलिंग पार्कवरती अरुण खेवरा आपण पाहतोय. यावेळी मात्र हवेच्या विरोधात खेळावं लागणार आहे. 3 चेंडू उपपोषकीत 6 चेंडू आणि 3 धावांची गरज विजया करता. रणजित कंपल्सरी आहे. हा नियमाचं पालन पण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळी व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉल धावसंख्या फलकावरती 30 रन काढ. आता 6 मध्ये फक्त बनवायच्या 2 धावा. 1 रन्स इज अ मोस्ट इम्पॉर्टंट दिस क्रिकेट. या मॅच मध्ये सर्व काही जबाबदारी सीमात एक सिंगल जी. त्यावेळी परफेक्ट ऑन डिलिव्हरी पाहू शकाल. पूर्णपणे पहिलं पाहू शकाल. अजून 6 चेंडू आणि 2 धावा विचार करता. यावेळी सिंगल ऐक्याचा प्रयत्न आहे. सुनील त्या ठिकाणी पाहतो एक सिंगल आणि सिंगल धावसंख्या फलकावरती 31 विजया करता. 5 चेंडू आणि फक्त 1 धावेची गरज आहे. काही जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. घरचं मैदान, घरची परवडी, घरचं मात्र नियोजन, घरचं आयोजन आणि पूर्ण महाराष्ट्र लाईट पाहत असताना काही जबरदस्त क्रिकेट आज मध्ये जनमान सायवनच्या प्रत्येक खेळाडूनं बॉलिंग ट्रॅकमध्ये पाहिलं तर गोलंदाज शरद गवारीला पाहिलं. बॅटिंग करण्याकरता पाहिलं सागर टोपे आणि अविनाश राजकुमार मात्र विलासला पाहिलं. त्यावेळी सिंगल आणि मात्र हा विजयाचा फटका. दन करा चेंडू होतोय फरार. चौकार 4 धावा. बस आपल्या टीम छानमान सायवड थोडंसं बॅटला खेळले. टीम मात्र युवा क्रांती नाराज होऊ नका. सकाळपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट दाखवलं. थोडंसं मात्र पाहू शकेल नशिबाने दिलेली साथ खूप महत्वाची असते आणि नो डाऊट या मॅचचा मात्र मॅच या मॅचचा मात्र मॅच गोस टू मिस्टर अविनाश.
विनंती करतो मुख्य